आज आमच्या टकलूबाई खूप म्हणजे खूप जास्त खुश होत्या. का तर ते तुम्हाला पुढं कळलंच. ते सगळ्यात आधी मग सकाळी तिला स्कूलमध्ये सोडायला निघालो होतो दोघं आणि गेटमधूनच ही बस दिसली. बस दिसल्यावर मग काय आमची एवढी खतरनाक स्पीड वाढली होती की विचारूच नका. मग पण काय त्या फायदा त्या स्पीडचा. तिथं जाऊन कळालं की ही बस आमची नव्हतीच. मग तिथं जाऊन वेट करत थांबलो होतो. जवळजवळ 20 ते 25 मिनिटं थांबलो. बस यायचं काही नावच नव्हतं आणि लगेच मध्ये मग हे घोडोबा आले. सकाळी घोडोबाचं मस्त दर्शन बघून घेऊन तर मग गाव असे मस्त खुश झाले होते. डान्सच करायला लागले बिचारीच्या. काय म्हणतात तसं खुशीला चार चांद लागले होते घोडोबा बघून. आणि नंतर फायनली बस आली. बसवाल्याने सांगितलं की तुमचं आम्हाला लोकेशनच सापडत नव्हतं. शोधून बिचारे कसं तरी लोकेशनवर आले. लोकेशनवर आल्या नंतर मग गावला मग स्कूलच्या बसमध्ये सोडलं. ह्याच्यासाठीच खूप जास्त खुश होती गाव. कारण की लास्ट मंथपासून ती स्वतः बोलत होती पप्पा मला बस लावायची म्हणून. आणि आज फायनली तिला बस लावली होती. घरी रिटर्न आलो. घरी आलो तर सगळ्या वस्तू जागच्या जागेवर पडलेल्या. पूर्ण घर असं एकदम शांत झालं होतं. बिलकुल गर्दा नाही, गोंधळ नाही. आणि माझं काम वगैरे आवरून झालं. लगेच तिचा घ्यायचा टाईम पण झाला होता. आणि 5 वर्षामध्ये आतापर्यंत एकदा पण गाऊ बोलली नव्हती की आई मी खूप जास्त थकली आहे आणि मला झोपायचं आहे म्हणून. ती माझ्यासाठी खूप जास्त आनंदाची गोष्ट होते. कारण ती आतापर्यंत एकदा पण तशी बोलली नव्हती आई